काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती। पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा। अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। वाशिममध्ये इंधनासाठी शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावर मुक्काम। परभणी जळगावमध्ये नागरिकांच्या लांबच लांब रांगा। इराण आणि अमेरिकेतील संघर्ष सुरू राहणं भारतासाठी धोक्याची घंटा। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज। रिझर्व्ह बँकेकडून चिंता व्यक्त। पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना सातबाऱ्याचा अतिरिक्त बोजा कशासाठी? राजू शेट्टींचा सवाल। पंपावर शेतकऱ्यांकडे सातबारा मागितल्यास कारवाई करू। कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा हा इशारा। विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच। 17 जागांपैकी 12 जागा लढवण्यावर भाजपा आग्रही। ठाणे नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा। राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही। विधान परिषदेच्या 7 जागांवरती शिंदेंची शिवसेना ठाम। तडजोड नाही। शिवसेनेने आधीच भाजपसमोर 7 जागांचा प्रस्ताव ठेवला, मात्र भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला 3 ते 4 जागा दिल्या। सूत्रांची ही माहिती समोर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्यासाठी शत्रू नाही, आम्ही समाजासाठी भांडतोय। मला समाजाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे, जरांगेंचं हे वक्तव्य। भाजप नेते प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा। जरांगेंच्या मागण्या शासन दरबारी मांडणार, त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, लाड यांचं हे आवाहन। पुण्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं। पिंपरी चिंचवड, शिरूर, खेड, हडपसरमध्ये पावसाचा तडाखा। चाकणच्या मुख्य चौकात गटार तुंबली। पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचलं, वाहतुकीवर परिणाम। नीट प्रकरणामध्ये आणखी एका प्राध्यापिकेला करण्यात आली अटक। प्राध्यापिका मनीषा हवालदार पुण्यातून ताब्यात, तर प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक। लातूरमधल्या 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशीही सुरू।